ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। छावा चित्रपटामुळे संभाजी महाराजांच्या बलिदानाची कथा अभिमानाने आणि तितक्याच संवेदनेने समोर येते। मात्र इंटरनेट विकिपीडियावरती छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शिवभक्तांनी संताप व्यक्त केलेला आहे। इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींकडून हा मजकूर हटवण्याची मागणी केली जाते। आश्चर्याची बाब म्हणजे विकिपीडियाने सदर माहितीचे जे स्रोत दिले त्यामध्ये वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचा सुद्धा संदर्भ देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे कमाल खानने सुद्धा 17 फेब्रुवारीला ट्विटद्वारे गरळ ओकली आहे। विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत IG सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी, पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे, या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि आता बघूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा पोलिसांचा होता कट। कळंबमध्ये एक महिलाही तयार ठेवण्यात आल्याचा धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। दसांकडूनही दुजोरा। अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार। तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। सुप्रिया सुळे मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या पाठीशी। छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर प्रकरणी महाराष्ट्र सायबरची विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस। पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतीतील रहिवासी आक्रमक। रहिवासी KDMC आयुक्त इंदुराणी जाखडांच्या भेटीला। KDMC बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल। डोंबिवलीतील बिल्डरवरती कठोर कारवाईबरोबरच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटाला धास्ती। ठाकरेंच्या नेत्यांची शिवसेना भवनात बैठक। संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाईंसह इतर महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। नाशिक पुणे महामार्गावरती दरोडा। टाटा DEF पंपावरती चौघांनी तलवार कोयत्याने हल्ला करत 40,000ची रोकड लुटली। सततच्या गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। तुळजापुरात MD ड्रग्सचा व्यापार। तुळजापुरातील ड्रग्सचं मुंबई कनेक्शन। MD ड्रग्स टोळीवरती कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू, पुजारी आणि नागरिकांचा इशारा। आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी उपोषण घेतलं मागे। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची चंद्रहार यांची मागणी।